उबाटा गटाचे नेते आणि सन्माननीय शरद पवार गटाचे नेते आणि काँग्रेस यांनी लाडक्या बहिणीला सत्तेच्या काळात एक खडकू दिला नाही. ज्यांनी एकही रुपया लाडक्या बहिणीला दिला नाही, कोविडच्या काळात तडफडून लोक मरत होते, त्यावेळेस गोरगरिबांना दिली जाणारी खिचडी, ती खिचडी चोरी करणारे खिचडी चोर, कोविडच्या काळात तडफडून लोक मरत असताना त्यांना दिलं जाणारं रेमडेसिवीर औषध, तर कोविडच्या काळातले औषध चोर हे आम्हाला सांगणार लाडकी बहीण. आमच्या सरकारनं लाडक्या बहिणीला तिच्या अपेक्षेप्रमाणे पैसे दिले, देणार आणि भविष्यामध्ये अधिकाधिक कसे वाढतील हा प्रयत्न आम्ही करणार. ज्या उबाटानं, काँग्रेसनं, शरद पवार गटानं आयुष्यभर स्वतःचं घर भरण्याचं ठरवलं, स्वतःचं घर भरलं, स्वतःचे खिसे भरले, त्यांना गोरगरीब लाडक्या बहिणीचं काय कळणार. पण महाराष्ट्रातली प्रत्येक लाडकी बहीण ही आदरणीय देवेंद्र फडणवीस सरकारच्या पाठीमागे उभी आहे. या सरकारला त्यांचा आशीर्वाद आहे. त्याच्यामुळे त्यांच्या पोटातली मळमळ, जळजळ आज सभागृहात दिसली. ज्या बहिणींना पैसे मिळतात त्यांना पैसे मिळत राहणार. काही झालं तरी आम्ही ही योजना बंद करणार नाही. आणि विरोधी पक्षाकडून, विशेषतः उबाटाकडून जे आकडे प्रस्तुत करण्याचा प्रयत्न झाला, दुर्दैवानं तो पूर्णपणे खोटा, चुकीचा आहे.